तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कुकिंग विथ रोहितच्या न्यू व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहे पनीर चिल्ली रेसिपी. आणि भरपूर जणांनी मागच्या व्हिडिओला खूप सपोर्ट केलाय, लाईक पण खूप जणांनी केलेत, कमेंट पण केलेत काही जणांनी. आता मी तुम्हाला सांगतो की मी बघतोय 150 व्ह्यूज गेले आपल्या व्हिडिओला. आणि 4 लोकांनी कमेंट केलं, जसं की मी बोललेलो लास्ट व्हिडिओमध्ये की कमेंट करा, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ट्राय करेल की ती रेसिपी बनवायचा ट्राय करेल. पण हे 4 लोकांनी जी कमेंट केले ती माझ्याच फ्रेंडनी केले. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही पण कमेंट करा आणि तुम्ही लोकांनी पण सांगा की कुठली रेसिपी बनवू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आता आपण काय करूया, रेसिपी बनवूया आपली जी पनीर चिल्लीची आहे ती. आणि काय झालेलं, मागच्या वेळेस आपण जादू मित्रला बोलवलेलं सामान आणायला, पण जादू मित्रचे रेट भरपूर वाढलेले आणि ते आपल्याला परवडणार बिलकुल नाही. तर यावेळेस आपण रेसिपी म्हणजे सामान आणण्यासाठी बोलवायचं कोणाला? तर नमस्कार मित्रांनो, मी आहे फुडी महाराज. तुम्ही विचार करतायत ना की हा आणि मी सेम दिसतो. नाही नाही, मी सांगतो डिटेल मध्ये सांगतो की मी वेगळ्या प्लॅनेट मध्ये राहतो आणि तिकडे कसं नॉर्मली इनविजिबल टाईप मध्ये राहतात. आणि जेव्हा मी अर्थवर येतो म्हणजे पृथ्वीवर येतो तेव्हा मला फिजिकल बॉडीची गरज लागते. तर मी खूप ठिकाणी शोधले की कोण असं सुंदर पण नव्हतं. आणि मी कसं फूडी महाराज, माझं नाव काय फूडी महाराज आहे, मला असं जेवण बिवण आवडतं. तर मी ह्याचे व्हिडिओ बघितले होते की आज जेवण बनवतो, तर म्हणून बोललो ह्याचीच बॉडी घेऊया. आणि तुम्हाला एक आतमधली गोष्ट सांगतो, तुम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं असेल, जादू मित्रला त्यांनी याला सामान वगैरे आणून दिलेलं, बरोबर आहे. तर जादू मित्र नाही याचं कारण पण मीच आहे, त्याचे रेट पण वाढवले मीच वाढवलेत. आणि मला नक्की बघायचं होतं की हा नक्की जेवण बनवतो की व्यवस्थित की नाही. म्हणजे कसं, याचे मित्र भले टेस्ट करून सांगतात की हा व्यवस्थित बनवतोच, सगळं व्यवस्थित असतं, पण यावेळेस मी स्वतः आलो आणि मला स्वतःच टेस्ट करून बघायचं की हे बरोबर आहे की नाही. आणि आपण याला आता पनीर चिल्लीची रेसिपीचे सामान आणून देऊया, बघूया हा बनवते की नाही व्यवस्थित. हम्म, हम्म, हम्म. आईला सगळं सामान आलेलं आहे. आणलं कोणी तुम्हाला माहितीये का? जाऊन दे, आलं तर आलं. आपण आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. तर मी तुम्हाला सांगतो की काय काय सामान लागणार आहे आपल्या पनीर रेसिपीला. तर पहिले तर पनीरची आपली रेसिपी होत नाही, तर आपण पनीरकडे ठेवूया. दुसरं म्हणजे कॅप्सिकम, आपल्याला चॉप करून भेटले कॅप्सिकम. माझ्या मते मला असं वाटतं की 2 कॅप्सिकम असतील. हे आहे जिंजर गार्लिक चॉप केलेलं. आणि ग्रीन चिल्ली चॉप करूनच सगळं भेटलेलं आहे आपल्याला, चांगलं लक आहे. हे आहे स्प्रिंग ऑनियन, हे पण चॉप करून भेटलेलं आहे. काय चॉप करायची गरजच नाही यावेळेस ना. हे आहे ऑनियन, ते पण चॉप करून भेटलेलं आहे, मे बी 2 ऑनियन आहेत. ही आहे शुगर, साखर, ती पण चॉप करून भेटलेली आहे. चॉप करून बोलते, साखर कधी चॉप करून भेटणार आहे. साखर पण दिलेली आहे. हे आहे कॉर्नफ्लॉवर आणि हे आहे मैदा, हे पण आपण एका साईडला ठेवूया. आणि जसं की आपण पनीर चिल्ली बनवणार आहे, तर हे आहे रेड चिल्ली, सोया सॉस आणि टोमॅटो केचप आणि हे नमक. तर मित्रांनो, तुम्हाला सामग्री मी सगळे सांगून झालेली आहे. तर आपण वळूया पहिल्या स्टेपकडे. हे आहे पनीर. पनीरला आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचंय, पण आपल्याला ज्यांनी कोणी सामान दिलंय त्यांनी अर्धवटच दिलंय. बॅकस्टेज वाले बाउल द्या आपल्याला पनीर साठी, आणि पाणी पण. तर मित्रांनो, बाउल लागणार आहे आणि हे पनीर. तर आपण काय करूया, पहिले पनीरला या बाउल मध्ये काढून घेऊया व्यवस्थित. प्लेटला ठेवूया साईडला. तर कॉर्नफ्लॉवर पहिले आपल्याला यूज करायचं. कॉर्नफ्लॉवर यासाठी यूज करायचं की पहिले आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. तर 2.5 स्पून हे कॉर्नफ्लॉवर, नंतर 2 स्पून मैदा मैदा घेतलेला आहे. थोडस नमक टेस्टसाठी, थोडस ऍक्च्युली सोया सॉस टाकतो याच्यामध्ये, पण थोडा मीठचा वापर कमी करा, कारण की सोया सॉस मध्ये ऑलरेडी मीठ असतं. तर आपण 1 टेबल स्पून सोया सॉस अँड 1 टेबल स्पून रेड चिली सॉस. तर आपण काय करूया, हे मिक्स करून घेऊया पहिले. तर मित्रांनो, कसं आहे, थोडंसं पेस्ट तयार व्हायला पाणी टाकायला, कोटिंग व्हायला पनीरला थोडंसं पाणी टाकायला लागणार. मी माझ्या अंदाजानुसार टाकतोय,
तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका. ये क्या हो गया, डेंजर थी बॉटल. जास्त नाही, थोडंच टाकलोय, थोडं पाणी पडलंय, इट्स ओके. मिक्स करून घेऊया चला. तर मित्रांनो आपलं मॅरिनेशन झालेलं आहे प्रॉपर. आता काय करूया, जेणेकरून आपल्याला सामान दिलं एकदम अर्धवटच दिलंय, कारण की आपल्याला स्टोव्ह पण नाही दिला, पॅन पण नाही दिला, तेल पण नाही दिलं. ते काम करूया, आपण सगळं ते सामान आणूया आणि मग भेटूया. काय मित्रांनो, हा सारखा अर्धवट सामान दिलं बोलतो, एकदाच काय ते सामान देतोस, बघूया काय काय करतो. ह्याला आता फायनली सगळं सामान आणून दिलेलं आहे. आता बघूया हा काय बनवतो, बघूया. आईला सामान परत आलं मित्रांनो, हे कसं होतंय. ठीक आहे, असून दे, आलं तर आलं. आता पण आपण पुढच्या प्रोसिजरकडे बघूया. बघूया पण आता फायनली होपसो की त्यांनी अर्धवट दिलं नसेल, ज्याने कोणी दिलंय त्यांनी. ते काम करूया, हे पहिले गॅस ऑन करूया. थोडं कमी, ओके, हलू नको भावा. तर तेल गरम करत ठेवलेलं आहे मी, थोडं फास्ट होऊया, तेल जेणेकरून लवकर गरम होईल. तर मित्रांनो आपण हे टाकून घेतोय, तेल गरम झालेलं आहे. मित्रांनो मी सारखं सारखं सांगणार नाही तुम्हाला काय करतो काय नाही, तुम्ही ना पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हा तुम्हाला कळेल. आता काय करूया, हे ब्राउनिश होईपर्यंत आपण तळून घ्यायचे आणि मग भेटूया. तर मित्रांनो हे बघा, असं ब्राउनिश करून घ्यायचं, पनीरला फ्राय करून मी घेतलेलं आहे आणि तेच तेल वापरतोय. तर आपल्याला मेन प्रोसिजरकडे वळूया. तर सध्या पहिले तर तेल गरम होऊन दे परत एकदा, मी थांबवलेलं कारण की हे काढत होतं आणि मग गॅस बंद केला यासाठी काढण्यासाठी. ते परत थंड झालं थोडंसं, तर तेल तापलेलं मित्रांनो. तर पहिले तर आपल्याला याच्यामध्ये चॉप केलेले जिंजर गार्लिक आणि चिल्ली म्हणजे मिरची टाकायचे. टाकून थोडा वेळ आपण टॉस करून घेऊया. तर मित्रांनो आता याच्यामध्ये आपण कॅप्सिकम टाकून घेऊया आणि ऑनियन. मित्रांनो हे थोडं बऱ्यापैकी टॉस केलेलं आहे मी, आणि आता याच्यामध्ये थोडं स्प्रिंग ऑनियन टाकूया, थोडं ठेवूया कारण की गार्निश करायला पण म्हणजे लागेल म्हणून. मित्रांनो आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया, जास्त नाही, थोडंसं टाकायचं कारण की ऑलरेडी सोया सॉस टाकणार त्याच्यामध्ये मीठ असणार आहे. आणि साखर टाकतो. साखर का सांगतो मी साखर टाकायची, कारण की टेस्ट बॅलन्स करते साखर, त्यामुळे, कारण की सोया सॉस थोडंसं डार्क असतं त्यामुळे. आणि आता आपण टाकूया सोया सॉस फर्स्ट. सोया सॉस टाकलेलं आहे. हे आहे रेड चिली सॉस आणि टोमॅटो केचप पण टाकूया जरासं. सगळं आपल्याला टाकून झालेलं आहे. आता थोडंसं परतून घ्या, कारण की जे आपली व्हेजीस आहेत म्हणजे कांदा सगळं आपण जे टाकलं आहे, शिमला मिरची वगैरे, त्याला प्रॉपर ते सगळं लागेल, मसाला अँड ऑल. आणि एक एक राहिलं आपल्याला टाकायचं, शेजवान चटणी. ही टाकून घ्या, ही मी बाहेरून आणली आहे, तर ही जास्त नाही, थोडीशी टाकायची आहे. टाकून झाली, परत परतूया प्रॉपरली.
आता हे प्रॉपरली परतून झालेलं आहे. आपण याच्यामध्ये जे आपण पनीर फ्राय करून ठेवलेले ते टाकूया. मला असं वाटतं हाताने टाकायला लागेल कारण की ते थोडेसे चिपकले. ओके डन. पण आता प्रॉपर परतून घेऊया. तर मित्रांनो ही जी आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी केलेली आहे याच्यामध्ये टाकूया कारण की थोडंसं घट्ट अशी ग्रेव्ही बनेल. जास्त नाही टाकायची, 2 स्पून नाही तर 3 स्पून टाका. डिपेंड्स अपॉन यू की तुम्ही किती क्वांटिटीचं बनवतायत. मी आता 4 स्पून टाकतो आणि प्रॉपर मिक्स करून घेतो. तर मित्रांनो आपलं सगळं झालेलं आहे. आता हे काय करू घेतो, सर्व करून घेतो आणि मी भेटतो. सगळं पडतंय ऍडजस्ट करा. चला भेटतो सर्व करून. तुम्ही जसं की बघू शकता की आपली पनीर चिल्ली रेसिपी झालेली एकदम भारी दिसते. परत एकदा म्हणजे जसं का आपण सगळे रेसिपी एकदम भारीच बनवतो, ही पण एकदम भारी झालेली आहे. होप सो. म्हणजे आता आपण तेच जे ब्लॉगर कधी ब्लॉग टाकत नाही त्यांना बोलूया परत एकदा. या मागच्या रेसिपी तुम्हीच होते, या रेसिपी तुम्हीच या. नमस्कार. हे घ्या फोक टेस्ट करा. पनीर चिल्ली अरे बाप, एक नंबर. खाऊन बघा. दिसतंय, तुम्ही आता सांगा दिसतंय कसं. एकदम भारी दिसते. म्हणजे आवडलंय मला. कसं लुक्स वरनं तर एकदम मस्त आहे. आता टेस्ट करून बघू कसं लागतंय. मित्रांनो ओळखलं का मला? तोच आहे पहिले आलेलो ते सामान द्यायला. हा दिसते तर भारी आहे. त्यांनी भारी बनवलेलं तर आहे. खाऊन टेस्ट करून बघा कसं झालंय ते. म्हटलं एक नंबर झालेला आहे. भारी झालेला आहे. मला वाटलं नव्हतं. मला असं वाटलेलं की हा येडा बनवतो, म्हणजे मित्रांना सांगतो फक्त हा करा म्हणून. नक्कीच एकदम भारी बनवलाय. खरोखर बनवतो चांगला रेसिपी. एक नंबर बनवलाय. मी आता एक खातो, भेटतो. तुला असं अटकल्यासारखं नाही वाटलं काय? वाटलं तर ते खाऊ आपण खाऊ. एकदम मस्त झालंय. एकदम असं क्रिस्पी झालंय ते पनीर. आणि जेव्हा सोया सॉस बिया पडतं ते थोडंसं आतमध्ये नरम बाहेरून क्रिस्पी. एकदम असं मस्त. म्हणजे शब्द नाही माझ्यासाठी बोलायला. इतकं मस्त झालंय. मित्रांनो मी सांगतो बनलं एकदम व्यवस्थित. टेस्टला एकदम व्यवस्थित लागते. सीन काय आला, ग्रेव्ही थोडी बनली नाही त्यामुळे थोडा इश्यू झालाय. ठीक आहे एकदम टेस्टला एकदम बेस्ट लागतं. तुम्ही थोडा ग्रेव्ही बनवायला ट्राय करा. पाणी कॉर्नफ्लोअर टाकून बनवायला ट्राय करा. भेटूया नवीन एकदा अशाच एपिसोड मध्ये, कुकिंगच्या एपिसोड मध्ये. न्यू असे व्हिडिओ येत राहतील. लेकिन एक सेकंड. तर मित्रांनो या लोकांना मी हाकलवलेलं आहे. त्यांना कळलंच नाही मी नक्की काय केलं. आता ही सगळी रेसिपी म्हणजे जी रेसिपी केली ती सगळं मी खाणार आहे. पण त्याच्या अगोदर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि एक गोष्ट अजून सांगतो की जादू मित्राला आपण गायब केलेला आहे. आता याच्या वापर नंतर कुठलीही रेसिपी असेल त्याच्यामध्ये मीच येणार सामान द्यायला. काय असेल ते काय नसेल ते. आता हे खाऊया. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा. भेटूया न्यू व्हिडिओ मध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब करा. टेक केअर. बाय बाय.